हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 5 ऑक्टोबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ना ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 5 ऑक्टोबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। पहिली न्यूज आहे ती फार्मर्स प्रोटेस्ट रिलेटेड न्यूज असली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये विशेष करून काय झाले तर यूपीमध्ये काल आपण न्यूजपेपरला बघितलं होतं की एक इन्सिडेंट झाला होता। तिथं विशेष करून यूपीमध्ये काय केलं होतं, मंत्र्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता शेतकऱ्यांनी काय, आणि तो एक प्रोटेस्टचा भाग होता, परंतु त्याच्यामध्ये त्याला स्वरूप व्हायलन्स निर्माण झालं, हिंसा झाली आणि त्याच्यामध्ये 4 नागरिकांचा मृत्यू झाला होता। आता कालच्या न्यूजमध्ये सांगितलं ते कॉन्वॉय होतं, मंत्र्यांच्याच सिक्युरिटीमधले कोण लोक होते, आता म्हटलं जाते ते शेतकरी होते आणि त्याच्याशी रिलेटेड काही लोकांना अरेस्ट करण्यात आली, काही शेतकऱ्यांना अरेस्ट करण्यात आली। त्याच्यामध्ये लाठीचार्ज झाला काही प्रमाणात, काही जण जखमी झाले। त्याच्यामुळे आता त्याच्या विरोधात शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात एक नवीन मुद्दा घेऊन प्रोटेस्ट करताना पाहाव्यास मिळतात। शेतकरी आंदोलन तर चालूच आहे, फार्मर्स प्रोटेस्ट तर चालूच आहे खूप दिवसापासून, गेल्या जवळजवळ 1 वर्षापासून फार्मर्स प्रोटेस्ट चालू आहे, 1-1.5 वर्षापासून। विशेष करून फार्म ॲक्टला विरोध हे शेतकरी करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि आत्ता मग त्याच्यामध्ये एक नवीन मुद्द्याची भर पडली, एक नवीन हिंसेची भर पडली, त्याच्यामुळे एक नवीन वळण त्याला मिळताना पाहाव्यास मिळते आपल्याला। आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सुद्धा भाष्य केलेलं पुढच्या न्यूजमध्ये आपण बघणारच आहोत। त्यामुळे आता या न्यूजमधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचं आहे, तर जसं की मी रोज तुम्हाला सांगतोय की फार्म ॲक्ट डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा, याच्यावरती क्वेश्चन 100% फॉर्म होऊ शकतो, कारण हा खूप कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे। आता याच्याच बरोबर तुम्ही CAAचा मुद्दा बघितला होता, तो सुद्धा जास्त कॉन्ट्रोवर्शियल होता, अजून पण आहे, त्यामुळं तो सुद्धा अभ्यास करून आपल्याला ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत। त्यामुळे असे जे मुद्दे असतात ना ते आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे मी वारंवार फार्म ॲक्ट जो आहे ना तो जास्त डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा असं वारंवार तुम्हाला सांगतोय, कारण हा खूप न्यूजमधला मुद्दा आहे, करंट न्यूजमधला जास्त प्रमाणात हायलाईट झालेला मुद्दा आहे, त्याच्यामुळं तो अभ्यास करून ठेवला आपल्याला अत्यंत अनिवार्य आहे। एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये। पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ते बघूयात आपण। जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की सुप्रीम कोर्टानं सुद्धा जो शेतकरी आंदोलन आहे आणि जो यूपीमध्ये इन्सिडेंट झाला ना त्याच्यावरती भाष्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं। मी हे पण तुम्हाला आत्ताच सांगितलं। त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितले जर अशा प्रकारचे आंदोलन शेतकऱ्यांकडून होत असेल आणि त्याला हिंसेचं स्वरूप निर्माण होत असेल तर मग आंदोलन नेमकं कशासाठी करताय, अशा प्रकारचा प्रश्न सुप्रीम कोर्टानं त्यांना विचारलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय। ते सांगणारी खरं तर न्यूज आहे। मग याच्यामधून सेम की पॉईंट निघतोय आपला, कोणता की पॉईंट निघतोय तर फार्म ॲक्टविषयी डिटेल अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे। हे जेवढं मी सांगतोय ना वारंवार तेवढं ते जास्त महत्त्वाचं होतं, त्यामुळेच मी वारंवार तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजते तुम्हाला। त्यामुळं ते डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा, हे 100% एक्झामला कोणत्या तरी तुम्हाला उपयोगी येईल। एवढंच महत्त्वाचं आहे। पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे बघूयात। पुढची आजची खूप महत्त्वाची न्यूज आहे, ती न्यूज आहे विशेष करून नोबेल प्राईजशी रिलेटेड न्यूज आहे। आणि यावेळेसचा जो नोबेल प्राईज आहे तो नोबेल पुरस्कार जो आहे तो US चे 2 सायंटिस्ट आहेत, त्या 2 सायंटिस्टना देण्यात आलेला पाहाव्यास मिळते आपल्याला। त्या 2 सायंटिस्टची विशेष करून नावं काय काय आहेत ती इथं वरती दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात। त्याच्यामध्ये डेव्हिड जुलियस हे एक नाव आहे आणि दुसरं आर्डिम पॅटापुतिन हे एक नाव आहे। या दोघांना खरं तर नोबेल प्राईज दिलेला आहे। आता यांचं संशोधन नेमकं काय आहे तर आपण जे फील करतो ना, जे आपण बघतो स्किन, आपण त्याची एक चेतना आपण जाणीव त्याची करून घेऊ शकतो चेतनेची, त्याचबरोबर कानानं ऐकू शकतो, हे जे सेन्सेशन आहे ना आपलं त्या सेन्सेशनमध्ये यांनी रिसर्च केलेला पाहाव्यास मिळतो। आणि कशा पद्धतीनं आपण एखादी गरम वस्तू आहे, एखादी थंड वस्तू आहे, हे ज्या फील आहेत याचं जे प्रेशर आहे, या ज्या फिलिंग आपल्याला समजतात की थंड पाणी असेल तर तुम्ही स्पर्श करून ओळखू शकता हे थंड आहे, गरम असेल तर स्पर्शानं तुम्हाला ओळखायला येतं गरम आहे, त्याचबरोबर डोळ्यानं बघितल्यानंतर पुढचा कलर तुम्हाला कळतो, आवाज ऐकल्यानंतर आवाज तुम्हाला समजतो। हे ज्या चेतना तुमच्या आहेत ना
त्याच्यावरती खरं तर यांनी रिसर्च केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो आणि त्या रिसर्चमध्ये त्यांना यावेळेसचा नोबेल प्राइज या दोघांना जाहीर झालेला पाहाव्यास मिळतोय. त्याच्यामध्ये 65 डेव्हिड जुलियस यांचं एज आहे आणि 54 हे आर्डम पॅटापुतिन यांचं एज असलेलं पाहाव्यास मिळतं आणि या दोघांना हा पुरस्कार यावेळेसचा जाहीर झालेला पाहाव्यास मिळतो आपल्याला. मग आता याच्यामध्ये आपल्याला की पॉईंट काय बघायचं तर या दोघांनी संशोधन कशामध्ये केले हे सोप्या आणि साध्या भाषेत तुम्हाला मी सांगितलं ते लक्षात ठेवा तुम्ही. ते एक आहे, त्याच्यावरती एक क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा भाग काय तर डेव्हिड जुलियस आणि ॲडम पॅटापुतिन यांच्याविषयी आणखी काय यांनी साहित्य काय लिहिलेलं वगैरे आहे का, यांचं एखादं बुक वगैरे आहे का, यांचं ओरिजिन कोणतं, ही बेसिक पर्सनल इन्फॉर्मेशन त्यांची सुद्धा थोडीशी आपण काढून ठेवायला पाहिजे. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय तर नोबेल प्राइज विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला नोबेल प्राइजची निर्मिती कशा पद्धतीने झाली, कधी सुरुवात झाली नोबेल प्राइजची, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ती आपण इथंच आपण इंटरनेटच्या माध्यमातून विकिपीडियाच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण नोबेल प्राइजची छोटीशी इन्फॉर्मेशन बघू शकतोय. ती डिटेलमध्ये जर आपण साईटवरती जाऊन बघितली तर अशा पद्धतीनं पेज एक ओपन होते. तिथं आपल्याला तशा पद्धतीची इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. आता नेमका हा जो पुरस्कार आहे तो नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो, त्याच्यामध्ये कोणकोणते क्रायटेरिया आहेत ते इथं देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अवॉर्डेड फॉर इथं दिलंय कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केल्यास नोबेल मिळू शकतो. त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, फिजिओलॉजी आहे और मेडिसिन आहे, त्याला फिजिओलॉजी किंवा मेडिसिन म्हणू शकतो, सायकोलॉजी नाही, चुकून मी म्हटलो, आणि लिटरेचर आणि पीस, शांततेसाठी कोण कार्य करत असेल. आता मलाला युसुफझाईला जो पुरस्कार मिळाला होता ना तो पीससाठी मिळाला होता, शांततेसाठी तिला तो प्राइज दिला गेला होता. त्यामुळे याच्यामध्ये पीससुद्धा हा एक सब्जेक्ट आहे. जर तुम्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्याचं कार्य करत असाल तर तुम्हाला नोबेल प्राइज मिळू शकतो. त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही येता. अशा प्रकारचे क्रायटेरिया नोबेल प्राइजचे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा सांगतो, त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मेडिसिन आहे, लिटरेचर आहे आणि पीस आहे. आणि आत्ताचा जो प्राइज दिले गेले ना त्या दोघांना, त्यांना मेडिसिन या क्षेत्रामध्ये प्राइज दिले. समजते, मेडिसिन किंवा फिजिओलॉजी या क्षेत्रामध्ये खरं तर त्यांना प्राइज दिलेला आता पाहावेस आत्ता आपण न्यूजमध्ये पाहिलं. कंट्री कोणती तर स्वीडन ही कंट्री आहे. ऑल प्राइजेस एक्सेप्ट द पीस प्राइज नॉर्वे, म्हणजे सर्व प्राइज हे स्वीडन कंट्रीमधून अलॉट होतात, तिथं दिले जातात. आणि फक्त पीस प्राइज जो आहे तो नॉर्वे इथं दिला जातो. समजते, हे सुद्धा खूप महत्त्वाचा फॅक्ट आहे, हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्याचबरोबर या प्राइजचं स्वरूप काय आहे, मग याच्यामध्ये कोणकोणता पुरस्कार नेमका त्यांच्या कोणत्या संस्थेकडून नोबेल प्राइजचा दिला जातो हे इथं सांगण्याचा प्रयत्न केला. मग इथं रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स जी आहे ना ती खरं तर फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, इकॉनॉमिक सायन्स असेल, याच्यामध्ये जर कोणी वाखाणण्याजोगं कार्य करत असेल या क्षेत्रामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करते आणि या क्षेत्रामध्ये कोणाला नोबेल प्राइज द्यायचं हे जाहीर करत असते. त्याचबरोबर नोबेल असेंब्ली ॲट द कारोलिन्स्का इन्स्टिट्यूट जे आहे ते फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रासाठी नोबेल प्राइज अलॉट करत असतं, जाहीर करत असतं. समजते, म्हणजे आत्ताचं जे नोबेल प्राइज त्या दोघांना दिले गेले ते ऑब्वियस आहे कुणी जाहीर केलं तर नोबेल असेंब्ली ॲट द कारोलिन्स्का इन्स्टिट्यूट यांनी जाहीर केलेलं, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर लिटरेचरमध्ये कुणाला जर नोबेल प्राइज द्यायचं असेल तर स्वीडिश अकॅडमी ते खरं तर जाहीर करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि पीस या क्षेत्रामध्ये, शांततेच्या क्षेत्रामध्ये कुणाला नोबेल प्राइज द्यायचं असेल तर नॉर्वेजियन नोबेल कमिटी जी आहे ती खरं तर याच्यामध्ये जाहीर करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. तशा प्रकारचा अभ्यास करताना पाहाव्यास मिळते. रिवॉर्ड याच्यामध्ये काय मिळतोय तर रिवॉर्ड याच्यामध्ये एक गोल्ड मेडल मिळते तुम्हाला आणि त्या गोल्ड मेडलचं चित्रसुद्धा तुम्ही इथं पिक्चरमध्ये बघू शकता. हे जे आहे ते अशा प्रकारचं गोल्ड मेडल तुम्हाला मिळते आणि त्याच्यावरती जो फोटो असतो तो अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल ज्यांच्या स्मरणार्थ हा जो पुरस्कार दिला जातो त्यांचा फोटो त्याच्यावरती आपल्याला पाहाव्यास मिळतो. यांचं नाव काय आहे तर अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल हे पूर्ण नाव यांचं असलेलं पाहाव्यास मिळतं आपल्याला. यांच्यावरती तुम्ही अकॅडमिक्समध्ये मला वाटतं इंग्लिशमध्ये आपल्याला टॉपिक पण होता की अल्फ्रेड बर्नार्ड नोबेलवरती ते कशा पद्धतीचे सायंटिस्ट होते आणि त्यांना
किती कष्ट करावं लागलं सायन्समध्ये, किती वेळा त्यांचं नुकसान झालं वगैरे. आणि अशा प्रकारचं नुकसान कुणाचं होऊ नये नंतर आणि सायंटिस्टला एक चालना मिळावी त्याच्यासाठी खरं तर हा पुरस्कार अलॉट केला होता. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये विविध क्षेत्र इन्व्हॉल्व केली गेली. त्याच्यामध्ये पीस आहे, लिटरेचर आहे, अशा प्रकारचे. समजते तुम्हाला. परंतु त्यांच्या मरणोत्तर हा पुरस्कार त्यांच्या विलमध्ये त्यांनी लिहून ठेवलं होतं की अशा प्रकारचा पुरस्कार सुरू केला जातो. नोबेल जे आहेत, अल्फ्रेड नोबेल जे आहेत, त्यांचा एक इतिहास वेगळा आहे. त्यांची एक इंटरेस्टिंग प्रेरणादायी कहाणी आहे, ती सुद्धा तुम्ही एखाद्या व्हिडिओमधून बघायला पाहिजे किंवा त्यांच्याशी रिलेटेड जे लिखाण केलेलं आहे, त्यांच्याशी रिलेटेड जे बुक आहेत ते तुम्ही वाचायला पाहिजे. मग रिवॉर्डचं स्वरूप सांगतो तुम्ही तुम्हाला. त्याच्यामध्ये गोल्ड मेडल आहे, डिप्लोमा आहे अँड मॉनिटरी अवॉर्ड, म्हणजे पैशामध्ये काय रुपये दिले जातात डॉलर्समध्ये. त्याच्यामध्ये रक्कम बघा किती, US डॉलर $11,45,000 तुम्हाला याच्यामध्ये रिवॉर्ड म्हणून मिळतात. $11,45,000 म्हणजे रुपयात किती झालं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. एवढी मोठी अमाऊंट सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिळत असते. फर्स्ट अवॉर्ड कधी दिला गेला होता तर 1901 मध्ये पहिला अवॉर्ड 120 वर्षांपूर्वी दिला गेला होता. नंबर आतापर्यंत किती जणांना अवॉर्ड अलॉट केला गेला तर 2020 पर्यंतच्या आकडेवारी बघितली तर 603 लोकांना आतापर्यंत अवॉर्ड दिला गेला आहे, नोबेल प्राइज अवॉर्ड. समजते तुम्हाला. ही इन्फॉर्मेशन आपण नोबेल प्राइज विषयीची विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला. बाकी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही वेगवेगळ्या साईट्सवरून काढू शकताय. परंतु आपण जी बेसिक इन्फॉर्मेशन आता बघितली आहे ती आपल्या एक्झामसाठी मोर देन सफिशियंट आहे असं मला वाटतं. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ती बघूयात आपण. पुढची जी न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते ती न्यूज जी आहे ती विशेष करून जो फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आहे त्या ॲक्टशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि या ॲक्टमध्ये अमेंडमेंट करावी लागत आहे, अमेंडमेंट प्रपोज केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. कारण याच्यामध्ये काय ॲब्सॉल्व एजन्सी करण्याचं बोललं जात आहे आणि त्याच्यासाठी खरं तर या ॲक्टमध्ये अमेंडमेंट केली जाण्याची शक्यता निर्माण झालेली पाहाव्यास मिळते या न्यूजच्या अंतर्गत. आता इथं पहिली जी अमेंडमेंट झाली होती, पहिल्यांदा तर हा ॲक्ट आला होता 1980 मध्ये, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट. आता फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट म्हणजे वेगवेगळी जी फॉरेस्ट आहेत ना त्यांना कशा प्रकारे आपण कन्झर्व करू शकतो याच्यासाठी खरं तर हा ॲक्ट आणला गेला होता. आपण जास्तीत जास्त फॉरेस्ट कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे, ते एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच हा ॲक्ट बनवला गेला होता जेणेकरून फॉरेस्टमध्ये जंगलतोड जी होती ती खरं तर कमी व्हायला पाहिजे. झाडं जी इल्लिगलरित्या तोडली जात आहेत विशेष करून पर्सनल बेनिफिटसाठी, त्याचा व्यापार करण्यासाठी त्या लाकडांचा, त्यामुळं तो जो प्रकार आहे तो कमी करण्यासाठी, तो बंद करण्यासाठी फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980 मध्ये आणला गेला होता. आणि त्याच्यामध्ये पहिली अमेंडमेंट झाली ती 1988 मध्ये त्याच्यामध्ये पहिली अमेंडमेंट केली गेली होती. आणि मग आत्ता त्याच्यानंतर आत्ता एक अमेंडमेंट करण्याचं इथं प्रपोज केले गेले बोललं जात आहे. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पहिला की पॉईंट एकमेव काय घ्यायचं आहे तर फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याविषयी टोटल इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये खरं तर, बाकी इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. त्याच्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ती बघूयात आपण आता. पुढची न्यूज आहे ती लोकल न्यूज आहे, खरं तर दिल्लीशी रिलेटेड न्यूज आहे, पण न्यूजमधून खूप महत्त्वाचा पॉईंट आपण घेऊ शकतोय. तो पॉईंट आहे पोल्युशनशी रिलेटेड. आता याच्यामध्ये काय बोललं गेलं तर AAP आम आदमी पार्टी गव्हर्नमेंट जे आहे ते विंटर ॲक्शन प्लॅन जाहीर करताना पाहाव्यास मिळते. तो विंटर ॲक्शन प्लॅन जो आहे तो विशेष करून कशा पद्धतीने आपण पोल्युशन कमी करू शकतो हे सांगणारा प्लॅन घेऊन येत असताना पाहाव्यास मिळते आपल्याला. आणि त्याच्यामध्ये विशेष करून स्टबल बर्निंगवर बोलले गेले. दिल्लीमध्ये प्रत्येक वेळेस, दिल्ली ही खूप पोल्युटेड सिटीमधली एक सिटी मानली जाते. जगानं तशा प्रकारचे संकेत दिलेत, भारतानं तशा प्रकारचे संकेत दिलेत. त्यामुळं हे जे गव्हर्नमेंट आहे त्यांची फर्स्ट प्रायोरिटी पोल्युशन कशा पद्धतीने कमी करू शकतो ती फर्स्ट प्रायोरिटी प्रत्येक वर्षी असताना आपल्याला प्रत्येक वर्षी आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आता त्यांनी विंटर ॲक्शन प्लॅन आणलाय, त्याच्यामध्ये पोल्युशन कशा पद्धतीने टॅकल करू शकतो आपण त्याच्यावरती बोललं जाते. आणि विशेष करून दिल्लीमध्ये पोल्युशन होण्याचं एक महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं आणि खूप मेजर कारण काय आहे तर दिल्लीच्या शेजारील जो भाग आहे ना त्या भागामधले जे शेतकरी आहेत ते स्टबल बर्निंग करतात. स्टबल बर्निंग म्हणजे आपल्या मराठी चांगल्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, शेतामध्ये ऊसाचं पीक तुम्ही बघितलं असेल, ऊस गेल्यानंतर जो पालापाचोळा राहतो ना ते बरेच शेतकरी जाळतात, ते आपण सर्वांनी बघितलं. आणि तो विशेष करून विंटरमध्ये असतं.
आणि ते जाळताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. परंतु ते जे जाळलं जातं ना, त्याच्यामुळं जो धूर निर्माण होतो, त्याच्यामध्ये हवेचं पोल्युशन होतं, एअर पोल्युशन होतं, त्याला आपण स्टबल बर्निंगमुळं झालेलं पोल्युशन म्हणतो. स्टबल बर्निंगमध्ये तो जो राहिलेला कचरा आहे ते जाळणं, मग त्याला आपण स्टबल बर्निंग म्हणतो. आणि तशा प्रकारचं स्टबल बर्निंग दिल्लीच्या शेजारील भागामध्ये, शेजारील जी गावं आहेत, ग्रामीण भाग आहे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी ते स्टबल बर्निंग करताना पाहाव्यास मिळतात. आणि ते जे स्टबल बर्निंग झालेलं आहे, तो जो धूर आहे, ते जे पोल्युशन आहे, ते एकवटतं कुठं, तर दिल्ली सिटीमध्ये ते एकवटताना पाहाव्यास मिळतं. आता दिल्ली सिटीचं लोकेशन जर आपण बघितलं ना, तर दिल्ली सिटी ही बाकी शेजारील जी ठिकाणं आहे ती उंचावर ठिकाणं आहेत बाकीची, आणि दिल्ली सिटीचा एरिया जर आपण बघितला तर तो थोडासा खोलगट भाग असलेला पाहाव्यास मिळतो, खोल भाग असलेला पाहाव्यास मिळतो. त्यामुळे हे उंचावरून बाकीचे शेजारील गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे स्टबल बर्निंग होतं, त्याचा धूर जो आहे तो कुठे एकवटणार आहे, तर ऑब्वियस आहे दिल्लीमध्ये एकवटणार आहे. त्यामुळे विंटरमध्ये असे सिच्युएशन होते की सकाळी सकाळी आपण त्याला धुके पडण्याचा प्रकार तुम्ही बघितला असेल, धुकं पडलं म्हणतो आपण सकाळी सकाळी, तशा प्रकार तो जो प्रकार आहे ना, तो प्रकार खूप मोठ्या प्रमाणात दिल्लीत पाहाव्यास मिळतो. म्हणजे दिवसासुद्धा लोक लाईट चालू करून गाडी चालवत आहेत, कारण दिसतच नाही समोरचं काही. आणि त्याला कारण काय, तर ती धुक्यासारखी परिस्थिती, आणि एवढं पोल्युशन तिथं असल्यामुळं ती परिस्थिती पाहाव्यास मिळते. आणि त्याला कारण एकमेव नाही, खूप मेजर कारण काय आहे, तर हे स्टबल बर्निंग. आणि त्या स्टबल बर्निंग कसं पद्धतीने कमी करू शकतो आपण, त्याच्यावरतीच ॲक्शन प्लॅन केजरीवाल गव्हर्नमेंट असेल किंवा आम आदमी पक्षाचं गव्हर्नमेंट असेल, ते तो ॲक्शन प्लॅन आणताना पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. या दिल्लीमध्ये कशा पद्धतीने पोल्युशन होतं याच्यावरती डायरेक्ट UPSCला मेन्सला क्वेश्चन विचारला गेला, त्यामुळं ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी दिल्लीचं लोकेशन तुम्हाला सांगितलं. नेमकं दिल्लीमध्येच पोल्युशन, हे सगळं पोल्युशन दिल्लीमध्येच काय एकवटतं, तर तो जो दिल्लीचा भाग आहे तो इतर शेजारील ठिकाणापेक्षा थोडासा खोलगट भाग आहे, खाली असणारा भाग आहे. त्यामुळे खरं तर तिथं पोल्युशन एकवटताना पाहाव्यास मिळतं. त्यामुळे मी तुम्हाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही न्यूज डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे आत्ताचा महत्त्वाचा, खूप गाजणारा विषय, खूप चर्चेतला विषय, तो म्हणजे पॅन्डोरा पेपर्स. काल पण मी तुम्हाला पॅन्डोरा पेपर्स विषयी बोललो होतो की हा आता इथून पुढे खूप महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे, जास्त दिवस न्यूजमध्ये राहणार आहे, याच्यावरती एडिटोरियलसुद्धा येतील आता पुढं. त्यामुळं हे जे पॅन्डोरा पेपर्स प्रकरण आहे ते नेमकं काय आहे ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ते सोप्या भाषेत, आता या पॅन्डोरा पेपर्समध्ये जी नावं आहेत ना, ती खरं तर खूप महत्त्वाची नावं असलेली पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये अनिल अंबानी आहेत, विनोद अडानी आहेत, जॅकी श्रॉफ आहेत, किरण मुजुमदार शॉ आहेत, नीरा राधिया आहेत, सचिन तेंडुलकर आहे, त्यानंतर सतीश शर्मा आहे. अशा प्रकारची खूप, त्याच्यामध्ये जॅकी श्रॉफ, अनिल अंबानी, सचिन तेंडुलकर ही जर नावं बघितली तर ही, विनोद अडानी असतील त्याच्यामध्ये, ही नावं खूप फेमस असणारी नावं आहेत. आणि त्यांनी अशा प्रकारच्या कृत्यामध्ये सामील होणं हे कुठंतरी जनतेला पटणार नाही आहे, सामान्य लोकांना पटणार नाही, आणि त्यांच्या फॉलोअर जे आहेत त्यांना सुद्धा ते रुजणार नाही, असं प्रकरण आहे. आता नेमकं तुम्ही म्हणाल मग पॅन्डोरा पेपर्स हे प्रकरण काय, तर पॅन्डोरा पेपर्स हे प्रकरण असं आहे की भारतामधलं जे मनी आहे, भारतामध्ये तुम्ही पैसे कमवताय आणि इलिगलरित्या दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन इन्व्हेस्ट करताय, जिथं तुम्हाला टॅक्स 0% पे करावा लागतो. अशा अनेक कंट्री आहेत त्याच्यामध्ये टॅक्स तुम्हाला 0% द्यावा लागतो. त्यामुळं आता इंडियामध्ये जर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली तर इंडियामध्ये टॅक्स द्यावा लागेल. त्याच्यामुळे ही लोक काय करतायत, अशा कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करतायत जिथं टॅक्स 0% लागतोय. आणि यांचा बऱ्याचपैकी जो पैसा आहे तो अशा प्रकारच्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. आणि आता हा इन्व्हेस्ट कशा पद्धतीने इलिगल आहे, तर तिथं त्या कंट्रीमध्ये काय करतायत, अशा प्रकारचे एंटिटी ते निर्माण करतात. अशा प्रकारे कंपनी, आता समजा ए नावाची कंपनी काढली आणि त्याचा काहीतरी कारभार, कन्सल्टिंग कंपनी असं कारभार आहे म्हणून दाखवलं, परंतु ती कंपनी फक्त कागदावरच आहे, रिअलमध्ये त्याचा कोणत्याही प्रकारचा कारोबार नाही. समजतंय तुम्हाला, ती फक्त कागदावरच कंपनी आहे. म्हणजे कुठंतरी हा जो पैसा आहे तो इलिगलरित्या इन्व्हेस्ट केला आहे. आपल्या टॅक्स एजन्सी असेल, आयकर विभागाला असेल, तो गुमराह करण्याचा प्रयत्न ही लोक करताना पाहाव्यास मिळतात. आणि आता यांच्यावरती कारवाई काय होईल, तर मी 100% तुम्हाला सांगतो यांच्यावरती कारवाई काहीच होणार नाही. कारण कायद्यामध्ये जे लूप होल्स असतात ना, त्या लूप होल्सचा उपयोग करून ह्यांनी पैसे इन्व्हेस्ट केलेले पाहाव्यास मिळतात.
आता यांनी सचिन तेंडुलकरनं आता काय केलं असेल तर भारतामधले जे टॉप क्लासचे CA आहेत, जगामधले जे टॉप क्लासचे चार्टर्ड अकाउंटंट आहेत ते हायर केलेले असणार आहेत. त्याच्या पैशाची कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची आणि ती तज्ज्ञ लोक असतात आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे. समजते तुम्हाला? हे सर्वांच्याच बाबतीत ही सर्व मोठमोठे हस्तेत आहेत. आता अनिल अंबानीचा जर उल्लेख केला तर त्यांनी स्वतःला कर्ज देऊ शकत नाही बँकेचं म्हणून गेल्या काही वर्षामध्ये जाहीर केलेलं पाहावयास मिळालं आपल्याला. आणि आता या पेपरच्या माध्यमातून त्यांनी जवळजवळ 10,000 कोटी रुपये बाहेरच्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं या पेपर्समधून जाहीर झालेलं पाहावयास मिळतं. त्याच्याचबरोबर नीरव मोदीशी रिलेटेड सुद्धा याच्यामध्ये नाव येते की नीरव मोदीची जी सिस्टर आहे तिचं सुद्धा याच्यामध्ये नाव येते. आता नीरव मोदी इथून पैसे एखाद्या बँकेचे पंजाब नॅशनल बँकेचे पैसे हडप करून देश सोडून पळून जातो आणि तो अशा प्रकारचे कृत्य करतो. हे कुठंतरी आपल्याला विचार करायला लावणार आहे आणि यांच्या विरोधात आपण कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही. म्हणजे आपल्या सिस्टममध्ये कुठंतरी लूप होल आहे, ते लूप होल आपण पहिल्यांदा भरून काढायला पाहिजे आणि त्यानंतरच मग अशा प्रकारचे कृत्य थांबतील हे सुद्धा आपण लक्षात घेणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते? त्यामुळं पॅन्डोरा पेपर हे प्रकरण काय आहे ना, जसं आता 2016 एक प्रकरण अशाच प्रकारचं उघडकीस आलं होतं आणि त्या प्रकरणाचं नाव काय होतं तर पनामा पेपर्स. मग ते पनामा पेपरचं प्रकरण पण अशाच पद्धतीनं होतं की पनामा नावाच्या आयलँड कंट्रीमध्ये लोकांनी अनेक पैसे इन्व्हेस्ट केले होते. ऑब्वियस आहे त्या कंट्रीला अदर कंट्रीची इन्व्हेस्टमेंट पाहिजे आहे, कारण त्या खूप कमी विकसित कंट्री असतात आणि त्यांना विकसित व्हायचं असेल तर जास्त प्रमाणात पैशाची गरज आहे. त्यामुळं त्या 0% टॅक्सवरती इन्व्हेस्टमेंट आमच्या कंट्रीत करा अशा प्रकारचे ऑफर देत असतात आणि त्यामुळंच हे मग अशा प्रकारचे जे लोकांना प्रेरित करतात. भारतातल्या लोकांचा जर विचार केला तर लोकांना सांगतात कसं आपण वागायला पाहिजे, देशासाठी आपण हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे आणि स्वतःही अशा प्रकारचे कृत्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्यामुळं मग कुठंतरी शंका निर्माण मनामध्ये होते, मग कुणाला फॉलो करायचं, मग कुणावर विश्वास ठेवायचा. मग नेमकं हे प्रेरित करणाऱ्या लोकांनी, आपल्याला प्रेरणा देणाऱ्या लोकांनी जर असं वागायला सुरुवात केली तर मग प्रेरणा आपण नेमकं कुणाकडून घ्यायची, हा सुद्धा एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे. असा सुद्धा विचार मी सकाळपासून करत होतो, कालच्यापासून करत होतो की जेव्हापासून हे प्रकरण उघडकीला आले तेव्हापासून. आता कोण कुठल्या घोटाळ्यामध्ये कधी त्याचं नाव येईल काही सांगता येत नाही, असा दिवस सुरुवात झालीत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता या न्यूजच्या माध्यमातून पॅन्डोरा पेपर्स विषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. आणि ही जी एजन्सी आहे, इंटरनॅशनल जर्नलिस्टची एजन्सी जी आहे, त्या एजन्सीची रिलेटेड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यात इथं आपल्याला नाव दिलेलं त्याचं पाहावयास मिळते, इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट ICIJ हे जे नाव आहे, ती संस्थासुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ही अनेक देशातले जे जर्नलिस्ट्स आहेत, महत्त्वाच्या जे आपण म्हणू शकतोय जर्नलिस्ट प्लॅटफॉर्म आहेत, त्यांची एकत्रित येऊन ही संस्था आहे. आपल्या भारतामध्ये इंडियन एक्सप्रेसला यांनी स्वतःशी जोडून घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळते ICIJ सोबत. आणि इंडियन एक्सप्रेसला ही जी पॅन्डोरा पेपरची त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली ती त्यांनी इंडियन एक्सप्रेससोबत शेअर केली आणि ती पब्लिश करण्यास सांगितली आणि मग ही न्यूज खरं तर आपल्या देशामध्ये लीक झालेली पाहावयास मिळते. त्यामुळं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीतून असे जे घोटाळे आहेत, पनामा पेपर्स असू द्या, पॅन्डोरा पेपर्स असू द्या, किंवा आता हर्षद मेहतावरती एक सिरीज आली असेल, तुम्ही बघितली असेल सिरीज, ती मला वाटतं प्राईम व्हिडिओ वरती पब्लिश झाले होते. ते जे मग हर्षद मेहता घोटाळा असू द्या, नीरव मोदी प्रकरण असू द्या, विजय माल्या प्रकरण असू द्या, ही प्रकरणं आपल्याला माहिती पाहिजे. हे नेमकं कोणत्या लूप होलचा उपयोग करतात ते आपल्याला माहिती पाहिजे इकॉनॉमीच्या दृष्टीतून. ते एक्झाम्पल वगैरे आपल्याला उपयोगी पडू शकतं आपल्या एक्झाममध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये. तर तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला तर ते व्यवस्थितरित्या तुम्हाला उत्तर देता येऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारची प्रकरणं आपल्याला प्रत्येक वेळेस डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. एवढंच महत्त्वाचं आहे या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ते आर्यन खानची न्यूज आहे. तुम्हाला कालच मी सांगितलेलं आहे की ड्रग्ज मध्ये हे सापडले, पार्टी करत होते शिपमध्ये, एका बोटीमध्ये, समुद्रामध्ये. खरं तर गोव्याचं प्रकरण आहे खरं तर. आणि त्याच्यामध्ये आर्यन खान, शाहरुख खानचा चिरंजीव आपण त्यांना म्हणू शकतोय, ते सापडलेले आहेत अशा प्रकारच्या पार्टीमध्ये. त्याच्यामध्ये ड्रग्ज, काही ग्रॅम्समध्ये ड्रग्ज सापडलं, त्याच्यामध्ये कोकीन आहे, चरस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आहेत ते सापडलेले आहेत. त्यांना जामीन मिळेल असं वाटलं होतं, परंतु NCBनं आणखी त्यांची कस्टडी वाढवलेली पाहावयास मिळतात. आता याच्यामध्ये सर्व काही चौकशी होणार, तुम्ही कोणाकडून ड्रग्ज घेतलं, मग ते साखळी इन्व्हेस्टिगेशन करण्याचा ते प्रयत्न करणार, नेमकं मग ड्रग्ज सप्लाय कोण करते,
मग त्याच्यातला मेन कोण आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचायचा प्रयत्न करतील. अशाच प्रकारचं प्रकरण जर आपण बघितलं ना तर सुशांत सिंग राजपूतची डेथ झाली होती ना, त्याच्यानंतर एक अशा प्रकारचं NCBचं प्रकरण आलं होतं, परंतु त्यानंतर त्याचं काय झालं माहिती नाही. मग आता याच्यामध्ये शंकेची गोष्ट काय माहिती आहे का, की एखादं प्रकरण येतं आणि ते डायरेक्ट परत न्यूजमधून निघून जातं. मग हे अशा प्रकारचं याचा टोटल छाडा का लागत नाही, मेन एक्सपोर्टर जो आहे ड्रगचा तो का सापडत नाही, हे सुद्धा एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे. त्यामुळं याच्यामध्ये सुद्धा हा NCB मला वाटते प्रकरण हे आर्यन खान जोपर्यंत कस्टडीत आहे तोपर्यंत हे प्रकरण ताजं राहील, वारंवार न्यूजमध्ये येत राहील. हे एकदा रिलीज केलं गेलं आर्यन खानला की नंतर हे प्रकरण कोण पेपरमध्ये टाकणार नाही, न्यूज पण येणार नाही, कुठल्या तर कोपऱ्यात छोटीशी न्यूज येईल तेवढंच फक्त. त्यामुळं हे सुद्धा आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट आहे एथिक्सच्या दृष्टीतून, की आर्यन खान जर त्या पार्टीत नसता तर ही न्यूज पण आली नसती, कुठल्या तर कोपऱ्यात न्यूज आली असते, आपण रीड पण केली नसती. पण आता आर्यन खान आहे त्याच्यामध्ये म्हणून खरं तर हे प्रकरण न्यूजमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळते. याच्यामधून तुम्हाला मी NCB विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन बघायला सांगितली होती. त्याला आपण नार्कोटिक कंट्रोल ब्युरो असं म्हणतो. त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघा. हे अशा प्रकारचे नशेली पदार्थ आहेत ना, अंमली पदार्थ आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, त्याच्यावरती कशा पद्धतीने कंट्रोल, त्याच्यावरती कशा पद्धतीने बंदी आपल्याला आणता येईल, त्याच्यासाठी NCBची स्थापना केली गेली. त्यामुळे हे या संस्थेविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती एक्स ग्रॅटिया पेमेंटशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये विशेष करून एक्स ग्रॅटिया पेमेंट म्हणजे ज्या फॅमिलीमधला महत्त्वाचा व्यक्ती कोविड-19 मुळे मरण पावलाय किंवा फॅमिलीमधला एखादा व्यक्ती कोविड-19 मुळे मरण पावले, त्यांच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट एक्स ग्रॅटिया पेमेंट जाहीर केलं होतं. म्हणजे त्या मृत व्यक्तींसाठी त्या फॅमिलीला 50,000 रुपयाची मदत दिली जाईल गव्हर्नमेंटकडून. मग परंतु प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते आता तशा पद्धतीनं ते मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवताना पाहाव्यास मिळतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती भाष्य करताना सांगितले की कोणतंही स्टेट हे एक्स ग्रॅटिया पेमेंट जे आहे ते नाकारू शकत नाही. त्यांना ते पेमेंट प्रत्येक अशा फॅमिलींना ज्या फॅमिलीचं रजिस्ट्रेशन अशा प्रकारचं झालेलं आहे, त्यांच्या फॅमिलीतल्या डेथ रजिस्टर झालेले आहेत, त्यांना तुम्हाला द्यावंच लागेल असं सुप्रीम कोर्टाने सांगितले. कोणतेही स्टेट याला नाकारू शकत नाही. हे सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. आता याच्याशी रिलेटेड कोणकोणत्या स्कीम्स वगैरे आहेत गव्हर्नमेंटच्या त्या सुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. आता PM केअर फंड जो होता, PM केअर फंड जास्त न्यूजमध्ये होता, त्यामुळं PM केअर फंडविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. समजते ही एक स्कीम आहे, याच्यावरती आपण अनेक वेळा अगोदर पण बोलले, त्यामुळं याची इन्फॉर्मेशन तुम्ही डिटेलमध्ये काढून ठेवणं गरजेचं आहे. हे सुद्धा जास्त न्यूजमध्ये असतं. हे कोविड-19शी रिलेटेडच ही स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटनं लॉन्च केली होती PM केअर फंडची, त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटनं सांगितले की 70% लोकांनी, ॲडल्ट पॉप्युलेशन जे आहे 70%, त्या 70% पॉप्युलेशनला पहिला डोस मिळालेला आहे. गव्हर्नमेंटनं पहिला डोस दिलेला आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट यशस्वी झालेलं आहे असं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलेलं या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता फक्त 30% ॲडल्ट पॉप्युलेशन राहिले की त्यांना पहिला डोससुद्धा अजून मिळालेला नाही आहे. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ते बघूया. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये आहे. आपली जी पुढची न्यूज आहे ती विशेष करून वॅक्सिन डिलिव्हरीशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडून मेक इन इंडियाच्या माध्यमातून ड्रोनची व्यवस्था केली गेली. म्हणजे अशा प्रकारचं हेलिकॉप्टर असते आणि ते त्याचे डेव्हलपमेंट कशासाठी केले तर वॅक्सिन ट्रान्सपोर्टसाठी केलेली आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर वॅक्सिन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं खूप कमी वेळामध्ये ट्रान्सपोर्ट करता येणार आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुरवता येणार आहे. आता 12 ते 15 किलोमीटरचा अंतर जर बघितलं तर ते फक्त 12 ते 15 मिनिटामध्ये क्रॉस होणार आहे आणि तिथं वॅक्सिन पुरवता येणार आहे. विशेष करून वॅक्सिन ट्रान्सपोर्टेशनसाठी ही ड्रोन व्यवस्था गव्हर्नमेंटनं सुरू केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग आता याच्यामध्ये मेक इन इंडियाचा उल्लेख आला आहे. मग मेक इन इंडियाच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मेक इन इंडिया प्रोग्राम नेमका काय आहे, कशासाठी गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं आहे, याची एक छोटीशी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढची वर्ल्ड पेजला जी न्यूज आहे ती पहिली न्यूज विशेष करून चायनाशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये चायनाच्या ज्या ट्रेडशी रिलेटेड ऑफिशियल्स आहेत, केथरीन ताई
यांनी हे सांगितलं की USA सोबत आता ट्रेड टॉक होण्याची शक्यता आहे. ट्रेड टॉक होईल, ट्रेड टॉक म्हणजे व्यापाराचं बोलणं सुरू होईल असं त्यांनी सांगितलेलं पाहावयास मिळते. आता ही महत्त्वाची न्यूज काय आहे तर USA आणि चायना यांचं जर रिलेशन बघितलं तर व्यापारी क्षेत्रामध्ये विशेष करून बिझनेस क्षेत्रामध्ये इकॉनॉमिकल रित्या कोण जास्त शक्तिशाली आहे, कोण महासत्ता आहे, हे या दोन कंट्री एकमेकांच्या वरती साबित करण्याचा प्रयत्न करतात, एकमेकांवरती व्यापारिक दृष्टीतून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं आपण असा विचार करू शकत नाही की दोन्ही कंट्री मिळून एखादा व्यापार चांगल्या पद्धतीने करू शकतायत, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने एकोपा दाखवू शकतायत असं हे म्हणता येत नाही. परंतु चायनाच्या ऑफिशियल्सने असं वक्तव्य केल्यामुळे खरं तर ही जास्त महत्त्वाची न्यूज आपल्यासाठी होऊन बसते. कारण चायना आणि USA यांच्यामध्ये कोल्ड वॉर खरं तर त्याच्यामधूनच सुरू वारंवार होत असते की USA महासत्ता जास्त आहे की चायना महासत्ता आहे. दोन्ही कंट्री स्वतःला महासत्ता कशा पद्धतीनं माझी इकॉनॉमी जास्त प्रगल्भ आहे USA पेक्षा, किंवा USA असं साबित करण्याचा प्रयत्न करतो की चायनापेक्षा माझी इकॉनॉमी कशी प्रगल्भ आहे. हे अशा प्रकारच्या दोन कंट्री एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात, व्यापारामध्ये एकमेकांची कोंडी वारंवार करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये साऊथ चायना सीचा एरिया आपण बघितला होता, त्यानंतर आकुस ग्रुपची स्थापना बघितली, त्यानंतर क्वाड ग्रुपची स्थापना आपण बघितली, क्वाड ग्रुपचा इश्यू आपण बघितला. आणि वारंवार USA जे आहे ते चायनाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतं, चायना USAला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात दोन्ही कंट्री एकत्र येऊन काम करतील असं आपण म्हणू शकत नाही. परंतु आता त्या चायनीज ऑफिशियल्सकडून हे बोललं जाते, त्यामुळे खरं तर ही जास्त महत्त्वाची न्यूज आहे. आता याच्यातून आपल्याला घ्यायचं काय तर इंडियाचं जे आहे ते USA सोबतचं इंटरनॅशनल रिलेशन कशा पद्धतीनं आहे, चायनासोबतचं इंटरनॅशनल रिलेशन कशा पद्धतीनं आहे हे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे इंटरनॅशनल रिलेशन या सब्जेक्टच्या माध्यमातून. समजते तुम्हाला, इंटरनॅशनल रिलेशन आपल्याला खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, त्यामुळे त्या दृष्टीतून याचा अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि या दोघांमध्ये जे काही घडामोडी घडतात त्याचा परिणाम इंडियावरती कसा होणार आहे, इंडियाच्या व्यापारावरती कशा होणार आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्या माध्यमातून बघून ठेवणं गरजेचं आहे. एवढं महत्त्वाचं न्यूजमध्ये हे असलेलं पाहावयास मिळतं आपल्याला. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये काही असं नाही आहे. पुढची न्यूज आहे ती नोबेल प्राईज रिलेटेड न्यूज आहे, जसं की आपण त्याच्यावरती बोललेलं आहे, त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यावरती बोलण्याची काही गरज नाही आहे. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे ते विशेष करून आता जसं मी तुम्हाला आकुसवर बोललोय ना त्या प्रकारच्या ग्रुपवरती बोलणार आर्टिकल आहे. इंटरनॅशनलचे जे काही ग्रुप होते आतापर्यंत न्यूजमध्ये, याच्या अगोदर इंदिरा गांधींचा पिरियड जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये यांनी अंडरलाईन केलेला आपल्याला पाहावयास मिळतो, लिहिलेला पाहावयास मिळतो लेखकांना. मग याच्यामध्ये विशेष करून आता आकुस ग्रुपची स्थापना झाली, त्याच्या अगोदर सार्क ग्रुप होता, त्या ग्रुपविषयीची इन्फॉर्मेशन सुद्धा याच्यामध्ये दिलेली. त्यावेळेस कशा पद्धतीनं कॉपरेशन इंटरनॅशनल लेवलला करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि सार्क ग्रुप जो आहे तो विशेष करून इंटरनॅशनल सिक्युरिटीसाठी साऊथ एशियन कंट्रीजमध्ये कशा पद्धतीनं सिक्युरिटी डेव्हलप होईल, कॉपरेशन डेव्हलप होईल याच्यासाठी स्थापन केला होता. सार्कची लॉंग फॉर्म जर बघितला तर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉपरेशन. आणि याच्यामध्ये इंडियाचा एक डिलेमा जॉईनिंगचा होता सार्कमध्ये, त्यामुळे सुद्धा सार्क जास्तमध्ये न्यूजमध्ये होता. आणि त्यानंतर सार्क बरोबरच त्यांनी नाटोचं एक्झाम्पल दिले, G20चं एक्झाम्पल इथं G2, G77 वगैरे दिले, पण G20चं सुद्धा यांनी इनडायरेक्टली एक्झाम्पल सांगितलेलं पाहावयास मिळते. G7 असेल किंवा G20 असेल. नाटो बघितला, पण त्याचबरोबर एशियाचा इथं उल्लेख आलेला आहे. साऊथ ईस्ट एशियन नेशन्स ज्याला आपण म्हणतो, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, म्हणजे एशियाला मध्यवर्ती ठेवून जे ग्रुप बनवलेले आहेत. आणि त्यानंतर मग क्वाड आणि आकुस हे जे ग्रुप बनवले आहेत त्याचं एक एक्झाम्पल देऊन यांनी आर्टिकलमध्ये समजवण्याचा प्रयत्न केला. मग आता याचं जर आपण बघितलं तर हे वारंवार आपण एशियन कंट्रीजमध्ये कॉपरेशन कशा पद्धतीने डेव्हलप होईल, इंडो पॅसिफिक रिजनमध्ये कॉपरेशन कशा पद्धतीने डेव्हलप होईल, साऊथ चायना सीचा मॅटर कसा सॉल्व्ह होईल, आणि चायनासारख्या कंट्री ज्या आहेत त्या स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मग त्याच्यामध्ये इलिगल सपोर्टचा आधार घेण्याचा ते प्रयत्न करत असतात, सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत असतात, इलिगल सपोर्ट. त्याच्यावरती कशा पद्धतीनं अशा प्रकारच्या कंट्रीजवरती कशा पद्धतीनं आपण एक बंधन आणू शकतो, रिस्ट्रिक्शन आणू शकतो, याच्यासाठी अनेक ग्रुपची आपण स्थापना केली. परंतु त्या ग्रुपमध्ये कितपत आपण यशस्वी झालेलो आहोत, की मग आणखी एक चांगल्या पद्धतीनं आपण अजेंडा एक नवीन घेऊन येण्याची गरज आहे, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित या आर्टिकलमध्ये आपल्याला केलेला
पाहाव्यास मिळतं. मग आता याच्यामध्ये क्वाड विषय आणि आकुस विषय ऑलरेडी मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगितले मॅप दाखवून, आता पण सांगतो. आता याच्यामध्ये काय झाले, क्वाड ग्रुप अगोदर होता. क्वाड ग्रुपचे मेंबर कोण कोण होते, तर 4 महत्त्वाचे मेंबर क्वाड ग्रुपचे होते. त्याच्यामध्ये इंडिया होता, USA होता, ऑस्ट्रेलिया होता आणि त्याच्यामध्ये जपान होता. या 4 कंट्रींनी मिळून क्वाडची स्थापना केली होती. आणि याचं मध्यवर्ती कारण काय होतं, तर एकमेकांमध्ये कॉपरेशन डेव्हलप करायचं, त्याचबरोबर इंडो पॅसिफिक रिजनमध्ये ऑस्ट्रेलियाला कशा पद्धतीने आपण सिक्युरिटीसाठी वेपन्स पुरवू शकतो हे विचार त्याच्यामध्ये करायचा. आणि हिडन अजेंडा यांचा काय होता की साऊथ चायना सीमध्ये जे चायना वारंवार इलिगल हस्तक्षेप करते ना, ते चायनावरती रिस्ट्रिक्शन आणण्याचा यांचा हिडन अजेंडा होता, हे सुद्धा आपण म्हणू शकतो. मग आता त्याच्यामध्ये क्वाडची स्थापना झाली, क्वाडचा उद्देश जाहीर झाला, एकमेकांमध्ये कसं आपण इंडो पॅसिफिक रिजनमध्ये कॉपरेशन डेव्हलप करू शकतो हे झालं सगळं, याच्यासाठी क्वाडची स्थापना झाली. मग पुन्हा काय झालं, तर जो बायडन गव्हर्नमेंटनं नवीन ग्रुपची अनाउन्समेंट केली, तो ग्रुप आहे आकुस. आणि हा जो आकुस ग्रुप आहे या नावातच त्याच्या मेंबरचा उल्लेख येतोय. त्याच्यामध्ये महत्त्वाचे 3 मेंबर आहेत. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, त्याच्यामध्ये युनायटेड किंगडम आहे आणि त्याच्यामध्ये US आहे. हे 3 कंट्री याचे मेंबर आकुसचे असलेले पाहावेस मिळतात. आणि यांचं सेम रिजनसाठी याची स्थापना झाली. सेम रिजन कोणतं आहे, तर इंडो पॅसिफिक रिजनमध्ये कॉपरेशन डेव्हलप करण्यासाठी, बरोबर आहे. मग आता क्वाड ग्रुपची स्थापना केली असताना त्याच कंट्रींना परत आकुस ग्रुपची स्थापना करायची काय गरज होती. त्याच्यामध्ये फक्त USA ही कंट्री वेगळी, नाहीतर बाकीच्या कंट्री आहेत त्या सेमच कंट्री आहेत. मग पुन्हा तुम्हाला अशा प्रकारच्या ग्रुपची स्थापना करायची काय गरज पडली, असा एक प्रश्न निर्माण होताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते. मग या आर्टिकलमध्ये लेखकानं सांगितले की फक्त अशा ग्रुपच आपण स्थापन करतोय, वेगवेगळे त्याचे आपण ध्येय ठेवतोय, परंतु प्रत्येक कंट्री त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला स्वार्थ साधता येईल हाच विचार करताना पाहाव्यास मिळते, असं सुद्धा या लेखकाला इनडायरेक्टली या आर्टिकलमधून सांगायचं. सार्कचा उपयोग आपण कशासाठी केला, नाटोचा आपण कशासाठी करतोय, एशियान कशासाठी करतोय, G20 G7 अशा प्रकारचे जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये मग कुठल्या कुठल्या कंट्रीचं वर्चस्व आहे, मग ती कंट्री स्वतःचा फायदा काढून घेते का, अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा उपस्थित याच्यामध्ये केलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. समजते. आणि त्याच्यामध्ये विशेष करून क्वाड आणि आकुस आता ज्या नवीन ग्रुप स्थापन झालेत याच्यावरती भर देण्याचा लेखकानं प्रयत्न केला आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यामुळे आता या एडिटोरियलमधून आपल्याला की पॉईंट काय काय घ्यायचे, जेवढे मी ग्रुप सांगितले जातात तुम्हाला त्याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून बघून ठेवणं, त्याच्यावरती शॉर्ट नोट बनवून ठेवणं गरजेचं आहे. आता मी वारंवार इंडो पॅसिफिक रिजन सांगतोय तुम्हाला, मी इंडो पॅसिफिक रिजन खूप वेळा तुम्हाला मॅपच्या माध्यमातून दाखवलंय. आता मी डायरेक्ट तुम्हाला सांगितले, पण जर तुम्हाला इंडो पॅसिफिक रिजन माहिती नसेल, साऊथ चायना रिजन माहिती नसेल, तर मी ही जी काय बडबड केली ना ते तुमच्यासाठी व्यर्थ आहे, तुम्हाला समजलंच नसणार आहे ती मी काय बोललोय ते. त्यामुळे मी अगोदर पण तुम्हाला इंडो पॅसिफिक रिजन सांगितलंय काय आहे, कुठं आहे तो, आणि साऊथ चायना सीचा रिजन पण तुम्हाला सांगितलंय कुठला आहे नेमका तो. आता पण तुम्हाला सांगतो, म्हणजे आतापर्यंत जी मी बडबड केली ती वाया जाऊ नये, तुम्हाला समजावं नेमकं मी काय सांगितलंय ते. आता मॅपच्या माध्यमातून तुम्हाला इंडो पॅसिफिक रिजन कोणता आहे ते दाखवतो आणि साऊथ चायना सीचा रिजन कोणता आहे ते दाखवतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घेता येईल मी काय बोललोय ते. इथं आपण मॅपवरती बघू शकतोय. आता याच्यामध्ये इंडो पॅसिफिकचा रिजन बघितला तर इंडो पॅसिफिकमध्येच तो रिजन आहे. इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशन या दोघांचा मिळून जो एरिया होतो ना त्याला आपण इंडो पॅसिफिक रिजन असं म्हणतो. हा जो एरिया आहे ना त्याला एकंदरीत इंडो पॅसिफिक रिजन मानलं जातं. हा जो चौकोन मी केलाय ना, हा जो एरिया आहे तो खरं तर इंडो पॅसिफिकचा एरिया मानला जातो. आणि याच एरियामध्ये कशा पद्धतीने आपण कोऑपरेशन डेव्हलप करू शकतो त्याच्यासाठीच क्वाड ग्रुप असू द्या किंवा आताचा जो आकुस ग्रुप यांनी स्थापन केलाय तो ग्रुप असू द्या, याची स्थापना केली आपल्याला पाहाव्यास मिळतो. हा इंडो पॅसिफिक रिजन आहे, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आणखी रिजन कोणता सांगितला होता तर साऊथ चायना सीचा रिजन सांगितला होता. हा साऊथ चायना सी जो आहे ना तो इंडो पॅसिफिकचाच एक पार्ट आहे, एक भाग आहे. आणि या साऊथ चायना सीवरती चायना वारंवार स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतं. त्याच्यामध्ये व्हिएतनाम इकडे कंट्री आहे, फिलिपाईन आहे, इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, या कंट्रींचा सुद्धा अधिकार आहे त्या समुद्रामध्ये. परंतु चायनाचं असं मत आहे की हे जो साऊथ चायना सी आहे तो पूर्ण चायनाच्या मालकीचा आहे, त्याच्यामध्ये इतर कोणत्याही कंट्रीचा अधिकार नाही आहे. याच्यामधून जो काय व्यापार होतोय त्याच्यावरती टॅक्स आकारण्याचा
समुद्री व्यापार करण्याचा, याच्यामध्ये काय ऑइल मिळतंय, जे खनिज सापडते त्याच्यावरती सर्वांवरती फक्त चायनाचा अधिकार आहे, असं चायना वारंवार दावा करत आलेला आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये सुद्धा हा मॅटर होता. याच्यामध्ये चायनाला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनं फटकार सुद्धा लावली होती की याच्यामध्ये तुमचा कोणताही अधिकार नाही. तरीसुद्धा चायना इथं वारंवार इलिगल हस्तक्षेप करताना पाहाव्यास मिळतं आणि इंटरनॅशनल कोर्टानं घालून दिलेले नियम जे आहेत ते सुद्धा धाब्यावर वारंवार ठेवण्याचा प्रयत्न करतं. समजते. हाच मुद्दा क्लिअर करण्यासाठी याच अशा चायनासारख्या कंट्रीवरती पडगा आणण्यासाठी खरं तर आकुस असेल, क्वाड असेल, या ग्रुपची स्थापना केली गेली होती. त्याच्यामध्ये अगोदरचे ग्रुप जे होते सार्क आहे, अशा प्रकारचे ब्रिक्स आता आहे, अशा प्रकारचे जे ग्रुप आहे त्या अशा प्रकारच्या कंट्रींना आपण कशा पद्धतीने टॅकल करू शकतो, यांच्या विरोधात काय कारवाई करण्यापेक्षा यांना सोबत घेऊन कशा पद्धतीने त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतो, त्याच्यासाठीच अशा प्रकारच्या ग्रुपची स्थापना वारंवार होत असताना पाहाव्यास मिळते. समजते. त्यामुळे तुम्हाला ही एरियात मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे मॅपच्या माध्यमातून, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया डिटेलमध्ये यावी की नेमका हा मुद्दा काय आहे, ह्या ग्रुपचं महत्त्व काय. समजते. हे तुम्हाला मी आपल्या ढोबळ मराठी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी जी ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे ना, जी त्या इंग्लिश व्यवस्थित भाषेमध्ये सांगितलेलं असते, ती इन्फॉर्मेशन तुम्ही इंटरनेटवरून काढून घेऊ शकता, एखाद्या साईटवरच्या नोट्स घेऊ शकता, ते तुम्हाला कुठेही मिळेल. परंतु फक्त आपल्याला हे मराठीमधून आपल्या सोप्या भाषेतून समजावून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून ते आपल्याला आयडिया एक डिटेलमध्ये घेता यावे त्याची नेमकं हे काय प्रकरण आहे त्यासाठी. समजते. बाकी ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्ही वेगवेगळ्या साईट्सवरून, विकिपीडियावरून वगैरे त्या ग्रुपची इन्फॉर्मेशन काढून ठेवायचीच आहे, हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे. पुढचं महत्त्वाचं एडिटोरियल कोणतं आहे ते बघूयात आता आपण. पुढचं जे इकडं छोटंसं एडिटोरियल आलं ना, हे छोटंसं एडिटोरियल आपण पाहतोय ते आता तुम्हाला मी जसं सांगितलं फ्रंट पेजलाच आपण न्यूज बघितली होती की प्रोटेस्ट होत असताना, शेतकऱ्यांचं आंदोलन होत असताना त्याच्यामध्ये काही लोकांना जीव गमवावा लागला, 4 लोकांची डेथ झालेली पाहाव्यास मिळाली आणि त्याच्या प्रोटेस्टचं कशा पद्धतीनं हिंसेमध्ये रूपांतर झालं हे सांगणारं खरं तर हे आर्टिकल आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यामुळं याच्यामधून आपल्याला फार्म ॲक्टविषयी, फार्म लॉ जो काय आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवायचं मी ऑलरेडी सांगितले. त्यामुळे बाकी याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाही आहे. पुढचं आर्टिकल टोटली इन्व्हायरमेंट बेस्ड आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये लेखकानं काय सांगितले की ग्रीन कव्हर जो आहे तो ग्रीन कव्हर कमी होत आहे. आता ग्रीन कव्हर कमी होत आहे म्हणजे काय होत आहे, तर ज्या वनस्पती आहेत, जी झाडं आहेत, वेगवेगळी फॉरेस्ट आहेत, ते लोकांकडून डिस्ट्रॉईड वारंवार होत आहेत. जंगलतोड मोठ्या प्रमाणात होते, झाडं जास्त प्रमाणात तोडली जात आहेत, परंतु त्या प्रमाणात आपण झाडांचं रोपण करत नाही, झाडं लावत नाही. त्यामुळे ग्रीन कव्हर कमी होत आहे आणि ग्रीन कव्हर कमी झाल्यामुळे काय होणार आहे, तर इन्व्हायरमेंट खालावलं जाणार आहे, इन्व्हायरमेंटची कंडिशन आहे ती खालावली जाणार आहे. आणि त्याच्याच रिलेटेड आता नवीन एक रिपोर्ट आला होता, तो IPCC रिपोर्ट म्हणून ओळखला जातो. IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. त्यांनी त्यांचा 6वा रिपोर्ट जाहीर केला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ग्लोबल वॉर्मिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याच्याच रिलेटेड आपल्याला पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जास्त थ्रेट कोणाला आहे, तर साऊथ एशियन कंट्रीजला आहे, असं त्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं. आणि त्या रिपोर्टमध्ये पहिल्यांदाच काय सांगितलं होतं की या सर्वांना कारणीभूत कोण आहे, तर मानवाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या या सर्वांना कारणीभूत आहेत, असं पहिल्यांदाच या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं. अगोदरचे जे 5 रिपोर्ट आले होते त्याच्यामध्ये अशा प्रकारचे मानवावरती डायरेक्ट आरोप केले गेले नव्हते, परंतु आता जो 6वा आरोप आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट सांगितले की मानवाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामुळेच इन्व्हायरमेंट खालवलं जाते, मोठ्या प्रमाणात ग्रीन कव्हर आहे तो कमी होत आहे. आणि मग या आर्टिकलमध्ये लेखकानं काय सांगितले की कशा पद्धतीनं आपण ग्रीन कव्हर वाढवू शकतोय, त्याच्यामध्ये लोकल जी लोक आहेत, कम्युनिटीज आहेत, त्या आपण इन्व्हॉल्वमेंट करून त्यांची घेणं गरजेचं आहे. त्यांना वृक्षारोपणचं महत्त्व काय आहे, झाडं का आपण लावायला पाहिजे, त्याचं महत्त्व काय ते पटवून द्यायला पाहिजे, तरच लोक झाडं लावणं याला महत्त्व देतील, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न लेखकांना केलेला पाहाव्यास मिळते. बाकी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन अशी काही नाही आहे, फक्त इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज विषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. त्याचा 6वा रिपोर्ट अनेक वेळा मी सांगितला आहे, तो सुद्धा तुम्ही बघितला नसेल तर बघून ठेवा, डिटेलमध्ये त्याची एक शॉर्ट नोट बनवून ठेवा, त्याची वारंवार रिव्हिजन करत राहा. त्याचं एक्झाम्पल तुम्ही एसेमध्ये देऊ शकताय, आन्सर रायटिंगमध्ये देऊ शकताय, एथिक्समध्ये त्याचा उपयोग करू शकताय, सर्व ठिकाणी त्याचा उपयोग करू शकताय. समजते. त्याच्यावरती कदाचित प्रीला सुद्धा क्वेश्चन विचारला जाईल. त्यामुळं IPCC विषयी पण विकिपीडियावरून माहिती काढून ठेवा आणि 6वा रिपोर्टमध्ये जे काय हायलाइटेड पॉईंट आहेत ते पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही जर याच्याविषयी काही क्वेश्चन विचारला गेला तर.
समजते. एवढंच इम्पॉर्टंट या आर्टिकलमधून आपण घेऊ शकतो. बाकी हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन दिली आहे, अगोदर काय सिच्युएशन होती, आता काय सिच्युएशन आहे वगैरे वगैरे, ते ऑलरेडी आपण अनेक वेळा डिस्कशन केलेलं आहे. आणि ते एवढं काय आकडेवारी लक्षात ठेवायची तुम्हाला काही गरज नाही. ती तुम्ही क्वचित तुम्हाला त्याचा उपयोग होईल, परंतु अनिवार्य नाही ते आकडेवारी लक्षात ठेवणं. एक फिक्स आकडेवारी लक्षात ठेवा, बाकी जास्त संस्थांच्या वेगवेगळ्या आकडेवारी लक्षात ठेवायची तुम्हाला काही गरज नाही आहे. समजते. एवढंच इम्पॉर्टंट आहे आर्टिकलमध्ये, बाकी इम्पॉर्टंट असं काही याच्यामध्ये नाही आहे. पुढचं जे आहे ते पॉलिटिकल न्यूज आहे. ममता बॅनर्जी जे भवानीपूर मतदारसंघातून त्यांचं जे इलेक्शन झालं ते निवडून आलेले आहे, त्याच्याशी रिलेटेड न्यूज आहे. त्याच्यामध्ये मग पोस्ट पोल व्हायलन्स कशा पद्धतीने झाला होता, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन वगैरे वगैरे ही झालेलं आहे, हे सांगणारी ही न्यूज आहे. पॉलिटिकल एक अँगल याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. सॉरी, या आर्टिकलमध्ये असं काही इम्पॉर्टंट आहे. न्यूज म्हणते बरोबर. पुढचं जे आर्टिकल आहे ते टोटल पॉलिटिकल बेस आहे, जे हिंदुत्व पॉलिटिक्स आहे त्याच्यावरती बोलणारं आर्टिकल आहे. ते काय आपल्या महत्त्वाचं नाही आपल्यासाठी एवढं काय. पुढचं जे आहे ते क्लायमेट चेंज रिलेटेड वेगवेगळ्या सिटीज ॲक्शन घेत आहेत. जसं की मी तुम्हाला आता दिल्लीचं एक्झाम्पल दिलं होतं, दिल्लीची न्यूज पाहिली होती आपण की दिल्लीमध्ये स्टबल बर्निंगसाठी कशा पद्धतीने कार्य होते. अशा पद्धतीने अनेक सिटीज ज्या आहेत त्या कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. पॅरिस ॲग्रीमेंटशी रिलेटेड कार्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग याच्यामध्ये हेच सांगण्याचा खरं तर प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याच्यामध्ये काय पॉलिटिकल अँगल्सवर सांगितलं. आदित्य ठाकरे जे एन्व्हायरमेंट मिनिस्टर आहेत त्यांनी काय काय मुंबई शहरासाठी पावलं उचलले आहेत त्याचासुद्धा उल्लेख याच्यामध्ये त्यांनी केलेला पाहाव्यास मिळतो. मग आता याच्यामधून क्लायमेट चेंजवर वारंवार बोललं जाते ना, तर मग याच्याशी रिलेटेड आपल्याला काय बघून ठेवायचं तर पॅरिस ॲग्रीमेंट बघून ठेवायचं. त्यानंतर आपल्याला IPCC बघून ठेवायचं, जसं की मी तुम्हाला संवाद रिपोर्टविषयी आता बोललो होतो पहिल्या आर्टिकलमध्ये. त्याचबरोबर आपल्याला इतर इन्व्हायरमेंटशी रिलेटेड सेंट्रल गव्हर्नमेंटनं कोणकोणत्या स्कीम, आता स्वच्छ भारत स्कीम आहे, स्वच्छ भारत अभियान जे आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोग्राम जे चालू केलेले आहेत त्या प्रोग्रामविषयी सुद्धा माहिती काढून ठेवा. त्याचा उपयोग नक्की आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये एसे रायटिंगमध्ये होऊ शकतो. समजते. एवढं पॉईंट खरं तर आपण याच्यातून घेऊ शकतो. त्याचबरोबर इन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे महत्त्वाचे कायदे आहेत, जे ॲक्ट्स नवीन गव्हर्नमेंट आणलेले आहेत, ते ॲक्टसुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यासून ठेवणं गरजेचं आहे. समजते. एवढं या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. हे आर्टिकल डिस्कस करायची काही गरज नाही, परंतु इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे, पोल्युशनशी रिलेटेड आहे ना, त्यामुळे आपल्याला काय त्याच्यातून की पॉईंट घ्यायचे असतात हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ते की पॉईंट मी सांगतोय. कसं आहे ना, न्यूजपेपर वाचायला सगळ्यांनाच येतोय, न्यूजपेपर तुम्ही पण वाचू शकता, परंतु बिटवीन द लाईन कळायला पाहिजे की या न्यूजमधून आपल्याला घ्यायचं काय आहे. नाहीतर मग 136 कोटी जनतेतली भरपूर 100 कोटी जनता न्यूजपेपर वाचते, याचा अर्थ ते सगळे इंटेलिजंट आहेत आणि ते काहीतरी प्रोडक्टिव्ह त्याच्यातून घेत आहेत असं होत नाही ना. म्हणजे माय पॉईंट इज दॅट तुम्हाला बिटवीन द लाईन कळायला पाहिजे की या न्यूजमधून माझ्या एक्झामसाठी मी काय घेऊ शकतो हे कळायला पाहिजे. ते काय पूर्ण न्यूज वाचली नाही वाचली, हेडिंग जरी वाचलं कशा रिलेटेड आहे तरी तुम्हाला ते समजू शकते. समजते. तशाच पद्धतीने मी तुम्हाला हे आर्टिकलमधून जे सांगतोय, आर्टिकल मी वाचले तो भाग वेगळा, आर्टिकल वाचल्याशिवाय त्याच्यावरती आपण बोलू शकत नाही, तो भाग वेगळा. पण तुम्हाला पेपर कसा वाचायचा हे मी ऑलरेडी सांगितलं आहे. त्याच्याशी रिलेटेड वेगळं आर्टिकल व्हिडिओ लेक्चर मी बनवून ठेवलेले. त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत म्हणून प्लेलिस्ट आहे वेगळी, त्या प्लेलिस्टची लिंकसुद्धा मी खाली दिलेली आहे. तिथं तुम्ही ते लेक्चर बघितलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल बघितलं तर ते बघून घ्या. त्यामुळे त्याच्यातून तुम्हाला कळेल की नेमका अभ्यास कसा करायचा. म्हणजे फक्त न्यूज वाचणं, पेपर वाचणं म्हणजे तुम्हाला करंट अफेअर तुम्ही केलं असं होत नाही. त्याच्यातून की पॉईंट काढून त्याची इंटरनेटवरून इन्फॉर्मेशन बघून ती इन्फॉर्मेशनच्या शॉर्ट नोट बनवून मग ते करंट अफेअर तयार झालं तुमचं. समजते. आता विजन IASच्या नोट्स बघितल्या, इन्साईटच्या नोट्स बघितल्या तर तुम्हाला ते समजू शकतं त्यांनी कशा पद्धतीने क्लासिफिकेशन करून दिलेलं असते. तशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला न्यूजपेपर वाचून नोट्स काढता यायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या नोट्स झाल्या पाहिजे. तर मग आपण करंट अफेअरमध्ये कुठंतरी करेक्ट डायरेक्शनमध्ये जातोय असा अर्थ त्याचा होऊ शकतो. समजते तुम्हाला. त्यामुळं तो एक अँगल आपल्याला न्यूजपेपरचा आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. त्यामुळं जे या एडिटोरियलमधले जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी या ठिकाणी आपला आजचा द हिंदूचा न्यूजपेपर समाप्त होतोय. कारण ज्या महत्त्वाच्या न्यूज होत्या आणि महत्त्वाचे एडिटोरियल्स होते ते सर्व तुमच्याबरोबर मी आपल्या शुद्ध मराठी भाषेतून डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्या लोकल लँग्वेजमधून डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या नोटवरती आजचा द हिंदूचा न्यूजपेपर समाप्त करतोय मी. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून समजावून सांगू शकलो असेल.
आवडत असेल, तुम्हाला वाटत असेल हे बेनिफिशियल आहे, तर प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होऊ शकेल. आता त्यांना फायदा होऊ शकेल यातनं मला हे सांगायचं की खेड्यापाड्यातले विद्यार्थी आपले आहेत, विद्यार्थिनी आहेत, ज्या शहराच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत यूट्यूब पोहोचू शकते, माझं लेक्चर पोहोचू शकते, परंतु ते शेअर करण्याची गरज आहे. तुमचे मित्रमैत्रिणी असे भरपूर असतील, त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. तुम्ही शेअर केलं तरच ते शक्य आहे. त्यामुळं प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल मी, तेवढं ती माझ्यासाठी प्रेरणेची गोष्ट आहे. तेवढं मला एक समाधान आहे की मी खूप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळं प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करत चला, हे रोज एकमेकांना मदत करत चला. याच्यामुळं खूप विद्यार्थ्यांना मदत होते. तुम्हाला वाटत असेल हे बेनिफिशियल आहे, मदत होऊ शकते विद्यार्थ्यांना, तर तुम्ही प्लीज शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो पण जॉईन करा. इतर जे अपडेट्स आहेत त्यात मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करत असतो आहे, टेलिग्राम चॅनलवरती मेसेज वगैरे टाकत असतो आहे. त्यामुळं त्या अपडेट मिळण्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप दोन्ही पण जॉईन करून घ्या. या नोटवरती मी तुमची आजच्यापुरती रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.